येस येस. चला, मगाशी आपण ही जी मराठीतलं सामान्य ज्ञान घेत होतो त्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे तो क्लिअर झालाय. म्हणजे कवी असतील, साहित्यिक असतील, त्यांची टोपण असतील, क्लिअर झालेले. आणि बघा ना, प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शक येता 6वी मधला हा फोटो आहे. म्हणजे सामान्य ज्ञान संबंधितला पॉईंट आहे. त्याच्यामध्ये याच्यातला एक प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. आता बघा, चला डबल आपण घेऊया थोडस. काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी, 2 नंबरचा पॉइंट आहे. ज्वाला आणि फुले. ज्वाला आणि फुले याच्यामध्ये जो आहे तो काव्यग्रंथ बाबा आमटे यांचा आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर श्वेतगंगा हा विंदा करंदीकरांचा आहे. बिजली वसंत बापट, शीळ नाग देशपांडे, गीत रामायण हा पण विचारला गेलेला आहे बरं का परीक्षेत. टीईटीला विचारला गेला, म्हणजे लक्षात येते कोणता प्रश्न टीईटीला विचारला गेलेला आहे. तर गीत रामायण हा ग दि माडगुळकर यांचा आहे. यथार्थ दीपिका, भावार्थ दीपिका नाही हा, यथार्थ दीपिका आहे. वामन पंडित. नंबर 7 केकावली नावाचा जो ग्रंथ आहे, काव्य ग्रंथ आहे, तो मोरोपंत यांचा आपल्याला सांगता येईल. दासबोध व मनाचे श्लोक सगळ्यांना माहिती समर्थ रामदास यांचा आहे. भावार्थ रामायण संत एकनाथ है ना. नलदमयंती स्वयंवराख्यान ज्याला आपण म्हणतो, नलदमयंती स्वयंवराख्यान रघुनाथ पंडित. ओके. अभंग गाथा संत तुकाराम. भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर. हे दोन्ही सोपे आहेत. त्याच्यानंतर काही नाटक व त्यांचे नाटककार दिलेले आहेत. बघा ना, हा नटसम्राट जे नाटक आहे ते वि. शिरवाडकर यांचं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 2 नंबरचं सोभद्र बळवंत पांडुरंग किर्लोस्कर. हे सोभद्र नाटक जे आहे ते बळवंत किर्लोस्कर यांचं आहे. त्याच्यानंतर टिळक आणि आगरकर नावाचं जे नाटक आहे ते विश्राम बेडेकर. त्याच्यानंतर शारदा गोविंद बल्लाळ देवल. आता प्र के अत्रे यांची सिरियल दिलेली पूर्णपणे. साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी है ना. हे सगळे नाटक जे आहे ते प्र के अत्रे है ना. प्र के अत्रे यांचं टोपण नाव केशव कुमार आहे. हा प्रश्न काल परवा दिवशीच्या टीईटीच्या आपण सराव पेपर मध्ये घेतला होता, तो आलेला प्रश्न आहे टीईटीला. त्याच्यानंतर राम गणेश गडकरी यांचे नाटक कोणते कोणते आहेत बघा. प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन आणि हे सगळे जे काही नाटक आहे ना हे आहेत ते राम गणेश गडकरी यांचे आहेत. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतात. आणि आपण वर घेतला होता मगाशी प्रश्न. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे नाटक किच कवच, भाऊबंदकी, मानापमान, विद्याहरण आणि हे सगळे नाटक जे आहेत ते कृष्णा प्रभाकर खाडीलकर यांचे. खाडीलकर. आता हे खालच्या एकदम शेवटच्या पॉइंट मध्ये जे काही पुस्तकं दिली आहेत बाळांनो, हे सगळे महत्वाचे आहेत है ना. याच्यातलं बघा ना, ययाती विचारला गेलेला आहे है ना. कऱ्हेचं पाणी विचारलं गेलं आहे, कृष्णाकाठ विचारलेलं आहे है ना, बलूत विचारलेलं आहे. बघा ना, एका सिरियल ना घेऊया आपण. विश्राम बेडेकर यांचं पुस्तक एक झाड दोन पक्षी. शिवाजी सावंत मृत्युंजय छावा है ना. ताराळ अंतराळ. हे बघा, ताराळ अंतराळ शंकरराव खरातांचा प्रश्न विचारला आहे टीईटी मध्ये मागच्या प्रिव्हियस क्वेश्चन सेट मध्ये बघू शकता तुम्ही है ना. ज्यांचं वाचन किंवा जे इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत किंवा ज्यांनी सेल्फ स्टडी मध्ये हे पॉइंट कव्हर केलेले नाहीयेत, त्याच्यासाठी मी खास मुद्दा म्हणून हा पॉइंट घेतलेला आहे. कारण ह्याच्यातला एक जरी प्रश्न आजच्या सेशन मधला आला, आजच्या सेशन मधला एक जरी प्रश्न आला तर आपलं गंगा नाली म्हणायचं. चला पुढं. कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण. कऱ्हेचे पाणी प्रक्रियात्रे. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक. एरंडाचे गुराळ चि. व. जोशी. ययाती वि. स. खांडेकर. पडघवली गो. नि. दांडेकर. गीता रहस्य लोकमान्य टिळक. वहिनीच्या बांगड्या य. गो. जोशी. नाही, जयवंत दळवीवरचा कालचा प्रश्न लक्षात ठेवा, काल आला होता जयवंत दळवीवरचा प्रश्न. चक्र. चक्र नावाचं जे पुस्तक आहे ते जयवंत दळवींचे. स्वामी श्रीमान योगी रणजित देसाई. त्याच्यानंतर गीताई विनोबा भावे. बघा, काळे पाणी माझी जन्मठेप विदा सावरकर. रथचक्र गारंबीचा बापू श्रीनाथ पेंडसे. गुजगोष्टी नासी फडके. श्यामची आई साने गुरुजी है ना. शाकुंतल है ना, कवी कालिदास है ना. मध्य कालखंडातल्या इतिहासामध्ये
सॉरी, प्राचीन इतिहासामध्ये ज्याला आपण म्हणतो इतिहास, कालिदासांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. शाकुंतल, मेघदूत, रघुवंश हे कालिदास यांचे पुस्तक आहेत. मृच्छकटिक शूद्रक नावाचे लेख आहेत. मुद्रा राक्षस विशाखदत्त, गीता व्यासमुनी, महाभारत व्यासमुनी, रामायण वाल्मिकी. आता थोडस मी बॅक येतो. याचं कारण काय आहे? कारण आपण जर बघितलं तर आता जो काही पॉइंट मी घेतलाय, बघा ना, आता थोडेसे कमेंट होऊन जाऊ द्या. आता जो पॉइंट आपण घेतलाय तो महत्वाचा होता की नाही? आणि त्यामध्ये महत्वाचे पुस्तक आहेत, टोपण नाव आहेत, किंवा ज्याला आपण काय म्हणतो की नाटक आहेत, है की नाही? आता मी तुम्हाला त्याच्यातला आता काही स्क्रीन शेअर, आता काही आपल्याला स्क्रीन थोडीशी स्टॉप शेअर करूया आपण. आता एक सांगा, आता जे काही आपण पॉइंट पाहिला होता त्यातले मी काही क्वेश्चन विचारतो तुम्हाला, ते तुम्ही कमेंट मध्ये पटपट सांगायचे, कमेंट करायचे, ठीक आहे? बघा, कऱ्हेचे पाणी, कऱ्हेचे पाणी कोण आहे लेखक? कऱ्हेचे पाणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कऱ्हेचे पाणी, कऱ्हेचे पाणी, बघूया किती जणांच्या लक्षात. कऱ्हेचे पाणी. हम्म. कऱ्हेचे पाणी प्रख्यात आहेत का? बर. अत्रे, अत्रे, ओके, अत्रे. बर. चला दुसरा प्रश्न आपण विचारूयात. दुसऱ्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर मी प्रश्न विचारतो, तुम्ही पटकन कमेंट मध्ये सांगायचे, ठीक आहे? चलो, प्रश्न असा आहे, ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हा प्रश्न विचारलेला आहे बरं का TET ला. ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक, हा बर, बाबा आमटे. ठीक आहे, ठीक आहे. एक क्वेश्चन आणखीन घेऊया आपण. चलो, चलो, एक प्रश्न असा आहे, है ना, अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचे आहे? अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचे? अज्ञातवासी, अज्ञातवासी. दिनकर, दिनकर केळकर ज्यांना आपण म्हणतो, है की नाही? दिनकर गंगाधर केळकर हे ज्यांचं नाव आहे, टोपण नाव, त्यांना आपण अज्ञातवासी म्हणतो, ठीक आहे? आता जो आपण पॉइंट घेतला होता तो महत्वाचा होता की नाही? महत्वाचा होता, कारण त्याच्यातला एक प्रश्न आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो. थोडस आपण आता स्क्रीन मी शेअर केली नाही, आता करणार आहे शेअर. चला, आता आपण TETचा प्रश्न घेऊ, क्वेश्चन सेट घेऊया, थोडेसे फास्ट घेऊया प्रश्न. त्याच्यामध्ये आन्सर आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आन्सर आपल्याला दिलेले, त्याची काही काळजी करू नका. थोडस फास्ट घेतो मी ते, आणि तुम्हाला समजतील या हेतूने, या हिशोबाने घेऊया. 30 क्वेश्चन आहेत, ते 30 क्वेश्चन डोळे खालून घालूया. त्यातला एखादा प्रश्न जर आला परीक्षेमध्ये तर आपण बघूया. महत्वाचे क्वेश्चन त्याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशन घेऊया. चलो, सगळ्यांना स्क्रीन दिसते, PDF ओपन होत आहे, आणि चलो, आता 16 जानेवारी 2016 ला झालेला जो TETचा पेपर आहे, तो TETचा पेपर आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये मराठी इथं आहे, आणि मराठीमध्ये आलेले क्वेश्चन आहेत. बघा, 31व्या प्रश्नापासून 60 इथपर्यंत मराठीचे प्रश्न आहेत. थोडेसे फास्ट घेऊयात. बघा, इथं कशा प्रकारचे, कोणत्या नमुन्याचे प्रश्न TETला विचारले जातात ते आपल्याला बघायचं. तर इथं काय दिलेलं आहे, लेखक दिलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव दिलेलं आहे. तर त्यामध्ये योग्य जोडी ओळखायची, आणि त्यामध्ये उद्याचा संसार, शाकुंतल, उद्याचा संसार, पुण्यप्रभाव, मुकनायक या पुस्तकांची नावं दिलेत, आणि त्यामध्ये योग्य जोडी जी सांगितलेली आणि उत्तर राईट केलेली हे बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये. मुकनायक जो आहे तो श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ही जोडी बरोबर आहे. बाकीच्या जोडीमध्ये अयोग्य जोड्या आपल्याला सांगता येतील.
32व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये विसर्ग संधी नाही असा कोणता शब्द आहे? आता संधीमध्ये आपण फार डिटेलमध्ये गेलो होतो मित्रांनो. संधीमध्ये विसर्ग संधी आपण बघितली होती. तर नि अधिक अंतर ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. नि अधिक अंतर हे विसर्ग संधीचे उदाहरण आपल्याला सांगता येईल, आहे का नाही. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर निशांत, आहे का नाही, हा शब्द दिलाय उत्तरामध्ये. मग निष्कारण, आहे का नाही, निष्कारण जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हा सुद्धा विसर्ग संधीचाच प्रश्न आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर निराकार हा सुद्धा त्या ठिकाणी विसर्ग संधीचाच प्रकार सांगता येईल आपल्याला, आहे का नाही. निष्कारण जर आपण बघितलं तर तिथं आपल्याला सांगता येईल की श, है ना, विसर्ग श संधी ज्याला आपण म्हणतो ती तिथं सांगता येईल आपल्याला. निराकार, है ना, ती सुद्धा विसर्ग संधी. फक्त निशांत हा विसर्ग संधीचं उदाहरण आपल्याला सांगता येणार नाही. ठीक आहे. निराकारचं सुद्धा आपण उदाहरण घेतलं होतं, त्याच्यानंतर निष्कारणचं सुद्धा घेतलं होतं, निरंतरचं सुद्धा घेतलं होतं, आणि अधिक अंतर ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, ते सुद्धा आपण घेतलं होतं. तर क्वेश्चन नंबर 32चं उत्तर आपल्याला निशांत पर्याय क्रमांक 3 सांगता येईल. तृतीय तत्पुरुष समासाचं उदाहरण सांगा म्हणून ओळखा म्हणून सांगितलेले. बघा 33वा प्रश्न जो आहे तिथं विषयुक्त हेच उदाहरण तृतीय तत्पुरुष समासाचं का? कारण बघा ना, विषयुक्त म्हणजे त्याचा विग्रह करताना विषाने युक्त, आहे ना, विषाने युक्त विग्रह जर केला तर ने प्रत्यय येते, आणि ने विभक्तीचा प्रत्यय हा तृतीयच आहे. त्यामुळं विषयुक्त विषाने युक्त असा विग्रह होतो, आणि विषाने युक्त ने प्रत्यय लागलाय तर ने तृतीयाचा प्रत्यय आहे, म्हणून तिथं तत्पुरुष समास कुठला असेल तर तो तृतीय विभक्ती तत्पुरुष. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. अन्य भाषेतून 34वा प्रश्न, अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा. आहे का नाही. आता याच्यामध्ये डायरेक्टली उत्तर राईट केलेले, फक्त पाठ करून टाका. अजब न्याय वर्तुळाचा हे अन्य भाषेतून आलेलं जे काही नाटक आहे ते त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तुमचे जे काही क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते नंतर ग्रुपवर टाका. आता नोट डाऊन करा, कारण मला काय कमेंट करतायत ते लक्षात येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, आता जे काही आपण क्वेश्चन घेलो जेवढं काही एक्सप्लेनेशन देता येईल तेवढं मी देत आहे. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर ते मला डायरेक्टली आता दिसणार नाही. तुम्ही काय करा, नोट डाऊन करा आणि मला पर्सनल टाका किंवा ग्रुपला टाका नंतर. चलो, 35व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे. मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. घेत असतात, घेत असतात. मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. आता इथं थोडासा विचार करणारा पॉइंट आहे बघा. साधा भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, है ना. अपूर्ण वर्तमान काळ म्हणावं तर चालू क्रिया आहे का? असतो, असते, असतात असं दिले. असतो, असते, असतात दिले, एक नाही. काही गाणे गात असते, आहे की नाही. मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा भविष्याचा वेध घेत असतात, आहे की नाही, घेत असतात. असतो, असते, असतात हा पॉइंट शिकवताना सांगितलं होतं. जिथं असतो, असते, असतात येते तिथं वर्तमान काळ असतो, आणि त्यात रीती वर्तमान काळ असतो. वर्तमानात क्रिया कंटिन्यू चालू असते त्यावेळेस रीती वर्तमान काळ असतो. एक नाही, याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. हा पॉइंट शिकवलाय आपण. एक नाही, मी ताई गाणे गात असते हे उदाहरण मी घेतलं होतं, तुम्हाला आठवते का बघा लाईव्ह लेक्चर मध्ये. पुढे जाऊया आपण, प्रश्न क्रमांक 36 कडे जाऊया. योग्य आकार, योग्य प्रकारे येते, तिथे प्रिंट मिस्टेक झाली आहे त्या क्वेश्चन मध्ये. योग्य प्रकारे केलेले अनेक क्वेश्चन ओळखा. पाऊल, पावले, भांडी, एक नाही, भांडे, भांडी, सतरंजे, सतरंजी नाही होणार, आहे का नाही. इथं अनेक वचन योग्य प्रकारे केलेलं पर्याय क्रमांक एक आहे. पाऊल, पावले, गाणं आहे ना, पावले चालती पंढरीची वाट. योग्य प्रकारे केलेलं अनेक वचन पर्याय क्रमांक एक. बाकी तिन्ही पर्याय बरोबर नाहीयेत. अनेक वचन योग्य प्रकारे केलेलं जे ते पर्याय क्रमांक एक. 36 क्वेश्चनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली आहे? डायरेक्ट उत्तर वाचून टाका. याच्यामध्ये गोनी दांडेकर, प्रकाश आमटेंचं मगाचे उदाहरण घेतलं होतं, रणजित देसाईंची सुद्धा पुस्तकं मग आपण घेतले होते. मगाचा स्क्रीनशॉट काढून घेतलं तर बरं आहे, कोणी घेतलेलं असलं तर. नाहीतर मी तो
फोटो पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो PDF बनवून ग्रुपवर टाकतो, काही काळजी करू नका. यातले सगळे पुस्तकं मुखपाठ करा. एखादा प्रश्न आला तर तुमचा आजचा प्रश्न एक परफेक्ट बनून जाईल. समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा म्हणजे आभा, तेज, पराक्रम, मर्दमुकी, अवांछित, अलांछित, मेध, नीरद. चुकीची जोडी जी आहे ते आपल्याला अं, पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. 38वा प्रश्न स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा प्रश्न मी एक्सप्लेन करून टाकतो ग्रुपवर. पुढे पुढे जाऊया. ह्याचं काय आहे ते चारही शब्दांचे अर्थ कशामुळे चुकीची जोडी आहे ती सांगतो मी आता. 39वा प्रश्नाकडे जाऊया. रुकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नकार. क्वेश्चन नंबर 40. कोलंबसाचे गर्भगीत ही काव्यरचना कोणाची? कुसुमाग्रजांची. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. ऊन हून नाही तर द्वितीयाला कशामुळे रेट केले आणि पंचमीला का रेट केले, तर ह्याच्यातलं एक्सप्लेनेशन देताना मी असं सांगेल बघा. कोल्हापुराहून बंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. कोल्हापूरहून बंगलोरला बघा, इथं दोन शब्द म्हणजे कोल्हापूरहून बंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. आता दोन शब्द जोडून दिलेत, पण अशा कंडिशन मध्ये असा जर प्रश्न आला तर शेवटचा जो शब्द आहे, आता इथं बंगलोर आहे ना, कोल्हापूर आणि बंगलोर दोन शब्द आहेत, तर बंगलोर या शब्दाला ला प्रत्यय लागला. आणि ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये एकाच नामाला सलाते सलामते प्रत्यय लागलेला असेल तर ते द्वितीय विभक्ती असते. आणि मग 41व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, 41व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे. इथे 4 ला पण अंडरलाईन केलंय, ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. घडवंची, घंगाळ, तो घाव, ते घंगाळ. एक नाही, तो घोर, किती घोर करतोस म्हणतो ना आपण, किती घोर, घोर म्हणजे चिंता. एक नाही, घोर. ती घडवंची आहे ना, ती घडवंची म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही स्त्रीलिंगी शब्द आहे. गटात न बसणारे नाव ओळखा. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु. भ. भावे, मिलिंद बोकील. गटात न बसणार काय नाव आहे हे प्रश्न सुद्धा आपण थोडासा ग्रुपवर टाकूया. प्रश्न क्रमांक 43 स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा पण प्रश्न आपण घेऊया. याचं एक्सप्लेनेशन देत असताना चारही लेखकांचे, चारही व्यक्तींचे डिटेल्स काढावे लागतील आपल्याला. 44वा क्वेश्चन बघूया. धातू साधित विशेषण ओळखा. धातू साधित विशेषण. धातू, चतुर, श्रुती, नासका. क्रियापद आहे ना नासला, तर नास धातू आहे, त्याला का प्रत्यय लागलाय, त्यापासून धातू साधित विशेषण बनले. एक नाही, आपण म्हणतो ना की समजा आता नासका हे विशेषण आहे का, नासका कांदा आहे ना, कांदा नासला, नासला क्रियापद आहे, तर नासला क्रियापदाचा मूळ धातू आहे नास, तर नास या धातूला प्रत्यय लागलाय का, आणि त्यातून ते विशेषण बनले. आता कांदा जर म्हणलं तर त्याचं विशेषण येईल नासका, नासका कांदा आहे का नाही, कांदा या नामाचं विशेषण बनले नासका, तर नासका हे विशेषण नास या धातूपासून बनलेले म्हणून त्याला धातू साधित विशेषण म्हणता येईल. 45व्या प्रश्नाकडे जाऊया. केवळ प्रयोग यावे वा वा. नाही आता याच्यात डायरेक्ट उत्तर सांगितलेलं आहे, याची काही म्हणजे म्हणजे फार अवघड क्वेश्चन आहे असं नाहीये. एक नाही, आपण घेतलं होतं वाह वा, अरे वा, बापरे, छी, थू, अरे रे रे, बापरे. हे सगळे केवळ प्रयोग यावेत म्हणून पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. पुढील शब्दांमधून 46व्या क्वेश्चन वाचतो मी. पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. तर इथं विद्वत्तापूर्ण हा शब्द अचूक आहे लेखन नियमानुसार. तर युगानुयुगे स्क्रीनशॉट काढा आणि याचं अनालिसिस करा की हे 3 उरलेले जे काही पर्याय आहेत ते कशामुळं अचूक आहेत, म्हणजे चूक आहेत. विद्वत्तापूर्णच अचूक का आहे, एक नाही, इथं उत्तर डायरेक्ट सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 4. एक नाही, त्याच्यानंतर 47वा प्रश्न आहे. पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग कोणता? दर, दर जर बघितलं आपण, दर, आड, अनिय, परा, आहे नाही, क्रम, पराक्रम. पराक्रम संस्कृत मधून आलेला शब्द आहे. पराक्रम या मूळ शब्दाला उपसर्ग लागलाय परा, एक नाही, म्हणून पराक्रम शब्द तयार झाला. एक नाही, संस्कृत मधून जशाला तसा आलेला शब्द असतो त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. संस्कृत मधून मराठीमध्ये थोडेसे बदल होऊन आलेले जे काही शब्द असतात त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो. ठीक आहे. उपसर्ग म्हणजे काय, मूळ शब्दाच्या डाव्या बाजूला लागलेले जे काही अक्षर असतात त्याला आपण उपसर्ग घटित शब्द म्हणतो. मूळ शब्दाच्या उजव्या बाजूला
आहे का नाही, मागच्या बाजूला ज्याला आपण म्हणतो, मागच्या बाजूला उजव्या बाजूला जे काही अक्षर जोडून आलेले असतात त्यांना त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, प्रत्ययघटित शब्द म्हणतो. आता इथं क्वेश्चन नंबर 48 मध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की पुढील शब्दापैकी फारसी प्रत्यय कोणता आहे, फारसी प्रत्यय. आता बघा, फारसी प्रत्ययाच्या बाबतीत जर बघितलं ना आपण, तर आपल्याला सांगता येईल की फारसी प्रत्यय कोणते कोणते असतात. बघा, ज्यावेळेस आपण समास हा टॉपिक शिकतो ना, त्यावेळेस आपल्याला सांगता येते की बे असेल, दर असेल, बेला असेल, घर असेल, बिन असेल, हर असेल, बर असेल, यांसारखे उपसर्ग लागून फारसी शब्द तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि वरील 47वा प्रश्न जो होता ना, त्याच्यामध्ये संस्कृत धातू ज्याला आपण म्हणतो, एक नाही, संस्कृत धातूमध्ये अजून बरेचसे धातू आपल्याला, संस्कृत उपसर्ग, सॉरी धातू नाही, संस्कृत उपसर्ग बरेचसे आपल्याला सांगता येतील. ज्याच्यामध्ये आपल्याला आ आहे, यथा आहे, प्रति आहे, है ना. काही शब्द आपल्याला सांगता येईल, आमरण, आजन्म, यथाक्रम, प्रतिक्षण, हे संस्कृत शब्द आपल्याला सांगता येतील ज्यांना संस्कृत उपसर्ग लागले. संस्कृत उपसर्गामध्ये परा, आ, यथी, है ना, प्रति, अशा प्रकारचे उपसर्ग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण जाऊया प्रश्न क्रमांक 49 कडे. लांबलचक कटाळवाणे भाषण, एरंडाचा गुरा. एखादा व्यक्ती जर लय लांब भाषण द्यायला आहे का नाही, अतिशय बडबड बडबड करायला आहे, भाषण लांब व्हायला आहे, बोलणं प्रचंड लांब व्हायला आहे, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो ग्रामीण भागामध्ये, अरे काय एरंडाचा गुरा लावलंस रे तू, असं म्हणतो आपण. आणि म्हणून लांबलचक कटाळवाणे भाषण या अर्थाचा वाक्यप्रचार आहे. पर्याय क्रमांक 3. कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शविणारी म्हण ओळखा. एक नाही, एखादी गोष्ट झाली, एखादा फायदा झाला की त्याला सोडून देणं, किंवा एखाद्या व्यक्तीची गरज संपली की त्या व्यक्तीशी न बोलणं, किंवा त्याच्याशी, ज्याला आपण गरज स्वरूप वैद्य म्हणतो. पर्याय क्रमांक 4 दिलेले ऑलरेडी. पे दक्षिण लक्ष प्रदक्षिणा, अग अग म्हशी मला कुठं नेशी, बुडत्याचा पाय खोलात. या म्हणी ज्या आहेत त्या म्हणी थोड्याशा पाठ करत त्यांचे काय अर्थ आहेत. म्हणींवरती भर द्या गडे, अभ्यास करताना थोडस वाचनामध्ये म्हणींवरती थोडासा भर द्या. 51वा प्रश्न काय म्हणतोय बघा. झाडावरती चेंडू लटकले, शेतामधून बॅटी, म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही. याव्या पंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो? मित्रांनो, मी तुम्हाला परवा दिवशीच्या सेशन मध्ये सांगितलं होतं की प्रत्येक टीईटीच्या परीक्षेमध्ये एक रस विचारलेला आहे. प्रत्येक टीईटीच्या परीक्षेमध्ये एक रस विचारलेला आहे. आणि मी त्या दिवशी परवा दिवशीच्या सेशन मध्ये तुम्हाला 9च्या 9 रस सांगितले होते. आणि झाडावरती चेंडू लटकले, शेतामधून बॅटी, म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही. आहे का नाही. आता इथं जर आपण बघितलं तर थोडस अशी रचना दिलेली, ज्याच्यातून आपल्याला काय सांगितलंय, थोडस अद्भुतता, विस्मय ज्याला आपण म्हणतो, स्थायी भाव, एक नाही, परिकथा ज्याला आपण म्हणतो, किंवा जसं आपण अरेबियन नाईट्स म्हणतो, त्या दिवशी आपण अरेबियन नाईट्स बद्दल बोललो होतो. आता झाडावरती चेंडू लटकले, शेतामधून बॅटी, म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही. अद्भुत रस इथं सांगितलेला आहे, ज्याच्यातून आपल्याला स्थायी भाव व्यक्त केला गेलेला आहे. स्थायी भाव, आहे नाही, अशा प्रकारची रचना सांगितली जिथं गोष्ट तयार केलेली, एक नाही, परिकथा तयार केलेली. आता झाडावरती चेंडू लटकले, शेतामधून बॅटी, एक नाही, म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही. आहे ना, इथं थोडस अद्भुतता सांगितलेली आहे. चला पुढे जाऊया. इथं अद्भुत रस आहे. करुण रस आपण घेतला होता. करुण रसावरचा टीईटीचा प्रश्न कालच्या परवा दिवशी सेशन मध्ये घेतला होता. बिभत्स रस सुद्धा आपण पाहिला होता, ज्याच्यामध्ये किळस असते, हास्य, आहे ना, विडंबन, आहे ना, थोडस विरंगुळा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हास्यरस आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर चालला पुढे तो कायट आनंद, अग्नीचा ओहळ ओहळतो जणू मंद, है ना. उत्प्रेक्षा अलंकार, जणू जणू काय वाटे गमे भासे, ज्या अलंकारामध्ये कवितेच्या चरणामध्ये जणू जणू काय वाटे गमे भासे अशा प्रकारचे शब्द येतात, आहे ना. उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये तुलना करताना जणू हा शब्द वापरला जातो. त्यावेळेस उपमेय जणू काय उपमान वाटायलय असं वर्णन जिथं असतं तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. आणि इथं जणू जणू काय वाटे गमे यापैकी जणू शब्द आलेला आहे, आणि म्हणून उत्प्रेक्षा अलंकार या ठिकाणी होतो.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 53 कडे जाऊया. पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. आता किती सोपा प्रश्न आहे हा. बघा ना. कोण कोण खाणार आईस्क्रीम? कशाला हा नसता उद्योग केलास तू? आहे कुठे तुमचे गाव? आहे कुठे तुमचे गाव? आहे ना, खालचे तिन्ही वाक्य प्रश्नार्थक आहेत. काय कमालीची बेपर्वाई दाखवतात लोक. साधं स्टेटमेंट केलेलं आहे इथं. इथं विधानार्थी वाक्य, त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही? कर्तरी प्रयोगामध्ये अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, कर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, कर्म कर्तरी, अकर्मक कर्तरी. आता इथं थोडस बघा ना, सकर्मक कर्तरी असतंय, अकर्मक कर्तरी असतंय. बर का? हा थोडासा मला वाटतं रद्द झालेला असू शकते बाबा प्रश्न. इथं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 सारखा दिलाय. अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी दोनदा दिलाय. वाचण्यामध्ये फरक पडायला माझ्या, बरोबर आहे ना? इथं पर्याय हा क्वेश्चन थोडासा वेगळाच आहे. चला पुढे जाऊया, बघूया आपण या प्रश्नाचं काय आहे ते. 55वा प्रश्न. चुकीच्या पद्धतीने केलेली सामान्य रूप ओळखा. विहिरी, विहीर, विहिरीला, विहिरीस, विहिरीतून. आहे की नाही? विभक्ती प्रत्यय लावायचा, तो झाकायचा, राहिलेला शब्द सामान्य रूप असते. रूपा, रूप, रूपास, रूपाला, रूपावरून, रूपाहून. प्रवाह, प्रवाहात, प्रवाहास. जहरी, जहरीला, है ना, जहरी. इथं पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 सामान्य रूप बरोबर दिले. जहर, जहर या शब्दाचं सामान्य रूप काय होतं? जहर. बघा ना, जहर, जहरात, जहरातून, जहरास. जहरा व्हायला पाहिजे, जहरी दिले. पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 56. सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. वाळू सामान्य नाम आहे, कुरण सामान्य नाम आहे, तळ पाण्याचा तळ सामान्य नाव आहे, सुवर्णा एका व्यक्तीचं नाव असू शकते, विशेष नाम आहे. सामान्य नाम नसलेला शब्द सुवर्णा. त्याच्यानंतर 57. पुढील शब्दामधून भावाचक नाम ओळखा. भावाचक नाम ओळखा. शूर, चपळ, आदित्य, लालित्य. बर, याच्यामध्ये भावाचक नाम लालित्य दिले. लालित्य य प्रत्यय लावलाय ललितला आणि भावाचक नाम केले. ठीक आहे. बघा, 57वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये लालित्य हे भावाचक नाम दिले. बाकीचे 3 नामांमध्ये जर आपण बघितलं तर शेवटी लालित्य, ललितला य प्रत्यय लावलाय आणि भावाचक नाम केले ललित्य, लालित्य. बघा, 58 ते 60, 58, 59, 60 या 3 प्रश्नांमध्ये महात्मा फुलेंच्या वरचा जो काही उतारा आहे तो उतारा दिलेला आहे आणि त्याच्यावर 3 प्रश्न विचारले. बघा, महात्मा फुले यांचा महाराष्ट्र आज कसा आहे? याच महाराष्ट्रातील शासन बालविवाहांची योग्य नोंदणी करत नसल्याचा ठपका कॅगच्या हवाला ठेवण्यात आला आहे. 2013-14 या वर्षामध्ये, ठीक आहे, 2013-14 या वर्षामध्ये 15 ते 19 या वयातील सुमारे 12,000 मुलींचे विवाह झाले असतानाही शासनाने कमी आकडे दाखवल्याचे कॅगचे म्हणणे आहे. 2010 ते 2013 या काळात राज्यात फक्त 45 बालविवाह झाल्याची नोंद सरकार दरबारी झाली. ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देऊन 6 वर्षे उलटल्यानंतर शासनाने त्याकडे लक्ष दिले. यावरून हा प्रश्न साखरेसाठीच्या पाण्यापेक्षा शहरातील मोकळ्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांपेक्षा महत्त्वाचा नाही असे मानणारी सत्ताधारी वृत्ती स्पष्ट होते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि झारखंड या राज्यातील बालविवाहांची आकडेवारी याबद्दलचे भीषण वास्तव पुढे आणणारी आहे. आता इथं जे बालविवाह आहेत त्या बालविवाहांसंबंधित लेख आलेला आहे. महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आज कसा आहे? है ना, महाराष्ट्र याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न. महात्मा फुले यांचा महाराष्ट्र या शब्दातून लेखकाला काय सुचवायचे आहे? है ना, पुरोगामी तो आहे ना, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो ना आपण भाषणामध्ये, नेत्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र. पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे महात्मा फुले, शाहू आंबेडकर यांची विचारधारा मांडणारा महाराष्ट्र.
त्याला आपण म्हणतो त्यामध्ये पर्याय क्रमांक एक हे एक्झॅक्ट उत्तर आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारच्या उतार्यातून आपली विचार क्षमता स्पष्ट होते. आपण काय विचार करतोय आपल्याला म्हणजे अभिप्रेत उत्तर काय आहे या ठिकाणी, शीर्षक काय द्यावं लागतंय, उतार्यामध्ये कोणती कन्सेप्ट दिलेली आहे, या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी आपल्याला वाचन आणि आकलन करून घ्यावं लागतं. इथं तुम्हाला निर्णय क्षमतेवर आधारित असतील क्वेश्चन किंवा तुमची उप ज्याला काय म्हणतो आपण उपयोजन पर क्वेश्चन असतात इथं. कधी कधी तुम्हाला असा पण प्रश्न विचारला तुम्हाला काय वाटतंय, कारण इकडं खाली बालमानसशास्त्र दिले त्याच्यामध्ये असेच बघा असे प्रश्न. तर उतार्यामध्ये तुम्हाला तो पण पॉईंट त्या ठिकाणी कव्हर करता येईल. प्रश्न क्रमांक 59 मध्ये यावरून हा प्रश्न डॅश सत्ताधारी वृत्ती स्पष्ट होते. है ना. उपरोध उपरोध सरकारचं लक्ष नाहीये. ठीक आहे नाही म्हणजे अत्यंत महत्वाचा पॉईंट असताना सुद्धा महत्वाचा विषय हा जो असताना बालविवाह, ग्रामीण भागामध्ये बालविवाहाची संख्या जास्त आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्याकडे सरकारचं लक्ष नाही. आणि मग यावरून हा प्रश्न उपरोध सत्ताधारी वृत्ती स्पष्ट करणारा आहे. भीषण म्हणजे भयंकर समानार्थी शब्द विचारलाय. ठीक आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण जे काही प्रश्न घेतलेत मित्रांनो, एक मिनिट. आजच्या सेशन मध्ये आपण जे काही क्वेश्चन घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कसे वाटले. काही क्वेश्चन 2-3 कंजेस्टेड म्हणजे याचा बहुतेक मला वाटतं एक प्रश्न जो प्रयोगाचा होता तो थोडासा कॅन्सल झाला असेल, कारण एकाच प्रश्नामध्ये 2 पर्याय दिलेले होते. तर सेशन कसं वाटलं एक मिनिट कमेंट करा. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचे जे काही पॉईंट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की टीईटीच्या पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. टीईटीच्या परीक्षामध्ये नेमकं स्वरूप कसं परीक्षेचं आहे का नाही हे आपल्याला बघायचंय. जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. असे प्रश्न येतात. ठीक आहे. तुम्हाला ह्या पूर्ण क्वेश्चन सेट मध्ये मी आता पूर्ण क्वेश्चन सेट जो आहे तो ग्रुपवर टाकून देतो, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल की एखादा प्रश्न कसा आहे किंवा त्याचं जे काही तुम्हाला काही अडचण असेल तर मला टाका, ते त्याचं एक्सप्लेनेशन घेऊया आपण. 30 प्रश्न आपण कव्हर केले. थोडंसं फास्ट घेतले मला लक्षात आलं, परंतु पूर्ण प्रश्नपत्रिका मराठीची कशी असते ते थोडंसं अनालिसिस करता येईल आपल्याला म्हणून थोडं स्पीड धरलं होतं आपण. ओके. ठीक आहे ठीक आहे. पीडीएफ टाका सर. बरं. रॉंग आन्सर असेल तर त्याचे मार्क्स मिळतात का सर? हा मिळतात ना. ते प्रश्न कॅन्सल होत आहे पूर्णपणे. आता तिथं अकर्मक कर्तरी 2 वेळेस दिलं होतं ना प्रयोगाच्या वाक्यात. आता प्रयोग टॉपिक आपण खूप डिटेल घेतला होता. मी आलोय. मी ओ म्हणतोय, मी आलोय. कुठं आलात बाबा तुम्ही? ठीक आहे चालेल. सर ते शब्द आम्हाला टाका, ते बघतो आपण. बघू म्हणजे तुम्हाला जो कुठला क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये जर काही थोडस कन्फ्युजन वाटलं तर मला टाका. सचिन सर आहेत. ठीक आहे चालते. मी सचिन सरांना मेन होस्ट करतो. हो सर. राम सर असतील ना सर? अरे सॉरी सॉरी सर, सचिन सरांचं नाव मी का मला नाही माहिती. मी आलोय मला वाटलं कोणतरी मुलगा आहे किंवा विद्यार्थी स्टुडंट आहे. सॉरी सर.